छान काम कर हो मी त्या दिवशी सारखं. आहे काय पडते काय बे काय नाही पडायचं. ऑल द बेस्ट. थँक्यू. मस्त गंमत करा. चलो चलो निघते. सांभाळून. येस येस. एन्जॉय. उर्मी एक मिनिट. ते तुम्ही म्हणजे मी गाडीतनच जाणार ना तुम्ही सगळे. ऐक ना हे तुम्ही म्हणजे आरामात बसा तुम्ही. हा काय आणि खिडकी उघडी ठेव. काय नाही तर मग गरम व्हायला लागतं ना खूप. आणि ऐक ना हे तुम्ही वेगवेगळ्या गाड्यांमध्ये बसा मुलं मुली. नाही म्हणजे काय आरामात बसता येईल का तुम्हाला. बाकी काय सगळं करते मला ना आता उशीर. हा चला चला निघू. बाय 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 बाय. सांभाळून जा ग. काय रे विद्याधर मुलं मुली वेगवेगळे का. हे सांगितलं ना मी. काय मस्त आरामात बसता येईल का त्यांना. पण विद्याधर एरवी अगदी पुढारलेले विचार असतात तुझ्या तोंडी सतत आणि आता अगदी मुलं मुली वेगळे वेगळे. धक्का बसलाय बाई मला. मार मार टोमणे मार मला अजून. इश टोमणे कशाला मारीन मी स्पष्टच सांगेन तुला. हल्ली अतिच काळजी करतोस उर्मीची आणि तुझं हे वागणं उर्मीसाठीच नाही आमच्यासाठी पण जरा नवीनच आहे. काहीतरी जा आई तुझं. प्रेमात पडले ना तुझी लाडकी लेक म्हणून जास्त काळजी करायला लागलीस. पण तू तर म्हणतोस की मी इतर बापांसारखा नाहीये. आपल्या मुलीवर आपणच विश्वास ठेवला पाहिजे. पण हल्ली तू त्या इतर बापांसारखं वागतोयस बरं का विद्याधर. हो वागतोय तसा मी हल्ली. कारण काय माहिती ना आई बाप हा सामान्य किंवा असामान्य असं काही नसतो ग. बाप हा केवळ बाप असतो. चला म्हणजे शेवटी तू कबूल केलंस. काय ना मला आई काय सध्या होतंय मला काही कळतच नाहीये. फार वासूमय झालंय ग तिचं जग. विसरून नाही जाणार ती आपल्याला आई. असं कसं होईल. अरे आता सीमा कुठे विसरले तिच्या भावाला आणि मी कुठे विसरले माझं माहेर. अरे सासरी गेली म्हणून काही मुलगी माहेर विसरत नाही कधीच. माहेरची ओढ तिला अरे कायम असते.